नमस्कार मित्रांनो, आज दोन मैदान आहेत. एक बुरकवडी फाटीवरती आहे 9-12चं मैदान, ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे. ते महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. तिथं महाराष्ट्रातील एक टॉपचे नामांकित नंदी तिथं पळायला येणार आहेत. आणि नक्कीच आणि दुसरं एक मैदान आहे कोकरूड या ठिकाणी. ते वाळवा तालुका आहे, सांगली जिल्हा आहे. जिल्हा सांगलीतला आहे, वाळवा तालुका आहे काही नाही हे माहीत नाही, परंतु कोकरूड या ठिकाणी ते मैदान होते. आणि नक्कीच ते सुद्धा मैदान ओपनचं असं मैदान आहे. दोन्ही मैदानं ओपनचे आहेत. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील टॉपचे बैल जे आहेत ते 9-12 मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहेत. परंतु या बैलगाडा क्षेत्रामधील असे नामांकित नंदी काही त्यात सुद्धा ठिकाणी जाणार आहेत कोकरूड या ठिकाणी. आणि नक्कीच त्या ठिकाणचे मी लाईव्ह लॉट काय बघितलेले नाही आहेत, परंतु फक्त बकासूरची अपडेट मी तुम्हाला सांगतोय. कारण की सगळ्या महाराष्ट्राला तो बैल कोणत्या गटात पळतोय, तो बैल कोणत्या मैदानात पळतो, त्याचा पैरा कोण आहे याच्याशीच देणं घेणं असतं. कारण की सगळे फॅन्स जे आहेत ते 13 देशातून, जे बाहेरच्या देशातून बघत असतात, ते बकासूरची अपडेट त्यांना पाहिजे असते. परंतु काही लोकांना मिळते, काही लोकांना मिळत नाही. परंतु काय होतं, लाईव्ह लॉट कोणी एवढं बघत नाही, कारण की खूप लोकांना एवढा टाईम नसतो. म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगतोय. आज या बैलगाडा क्षेत्रामधील बकासूर जो 12 वेळा हिंद केसरीचा मानकरी असलेला, एक वेळा रुस्तम हिंद केसरीचा मानकरी आणि कितीतरी वेळा तो गुलालाचा मानकरी असलेला, 1 नंबरचा मानकरी असलेला बकासूर कोकरूड मैदानामध्ये पळतोय. आता तुम्ही म्हणाल की या मैदानामध्ये का नाही पळत तो, कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर या बैलगाडा क्षेत्रामधील असा एकमेव नंदी आहे जो 2 नंबरचा बैल घेतो, 3 नंबरचा बैल घेतो आणि त्याला उजेडामध्ये आणतो. आणि नक्कीच अशी कामगिरी करणारा बैल या बैलगाडा क्षेत्रात नाहीच. कारण की तुम्हाला माहिती आहे खूप त्याचे असे विक्रम आहेत की तोच मोडू शकतो. आणि नक्कीच असं ओपनचं असं भव्य दिव्य कोकरूड या ठिकाणी जे मैदान होतं ओपनचं, त्या ठिकाणी बकासूर पळतोय. बकासूर आपल्याला गट क्रमांक 23मध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली आणि तास क्रमांक 3 का 4 वरती तो पळताना दिसणार आहे. आता बघूया, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या कोकरूड या मैदानामध्ये लागलेलं आहे. ते लाईव्ह मैदान कुठल्या चॅनेलवरती दिसेल, श्री गणेश हा यूट्यूबचा चॅनेल आहे. तुम्ही लाईव्हला जावा, तिथं तुम्हाला लाईव्ह मैदान दिसेल. श्री गणेश नावाचा यूट्यूबचा चॅनेल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला बकासूरची शर्यत बघायला मिळेल. म्हणजेच कोकरूड मैदान जे आहे ते लाईव्ह तिथं बघायला मिळेल. आणि नक्कीच बघूया बकासूरचा पैरा आता कोण असेल. बकासूरचा पैरा कारोंडेकरांचा चिक्या कन्फर्म फिक्स आहे. परंतु अशी अपडेट मला काही ठिकाणी अशी मिळते की आज बकासूर पळणारच नाही आहे. परंतु आता बघूया, काही ठिकाणी अपडेट मिळाली, परंतु बकासूरच्या नावाने चिठ्ठी तिकडं निघाली. त्याच्यामुळे आता बकासूर तिथं पळतोय की महाराज पळतोय. त्यांच्या दावणीतला जो महाराज आहे तो महाराज आणि कंदूरचा राजा, या म्हणजे बकासूरचा पैरा कंदूरचा राजा नाही, चिक्यासोबत आहे. परंतु कंदूरचा राजा आणि महाराज हा पैरा जवळजवळ सगळीकडे चर्चा चालू आहे या पैऱ्याची. आता बघूया बकासूर तिथं पळतोय का बकासूर पळणारच नाही आहे, परंतु चिठ्ठी तर निघाली. बघूया आपण कोकरूडच्या मैदानाचा गट क्रमांक 23 नक्कीच बघा, कारण की त्या मैदानामध्ये समजेलच 23व्या गटामध्ये की बकासूर पळणार आहे का नाही. कारण की सगळ्या महाराष्ट्राला त्या बैलाची उत्सुकता लागलेली असते, कारण की तो बैल पळताना बघायचे खूप लोकांना, तो बैल गुलालामध्ये बघायचे. कारण की बाकीच्या जी लोक आहेत त्यांना कसं असतं, डिप्रेशनमध्ये काही लोक गेलेले असतात दिवसाच्या कामातून. परंतु बकासूर ज्यावेळेस गट पास होतो त्यावेळेस असं वाटतं की मला बास डिप्रेशन गेलं तेल लावत. परंतु आपला बकासूर हा गट पास झाला आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. सेमी पास झाला, खूप आनंद होतो, एक्साइटमेंट वाटते ना. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो बैल काय आहे, उंची लहान, कीर्तिमान, सगळ्यांचा आवडता बैल आहे. परंतु आज कोकरूड मैदान जर बकासूर तिथं त्या 23व्या गटामध्ये जर पळाला तर 100% त्या मैदानामध्ये जास्त लाईव्ह लोक तिथंच असतील. कारण की आता तुम्ही बघा 23वा गट नक्कीच लक्षात ठेवा श्री गणेश या यूट्यूब चॅनलवरती. आणि हे मैदान जे आहे ते श्री गणेशला तुम्हाला सांगितलं, श्री गणेश यूट्यूब चॅनलवरती दिसेल. त्या मैदानामध्ये नामांकित बैलसुद्धा पळताना दिसतील. आणि हे जे मैदान आहे काय त्याला म्हणतात, 9-12चं मैदान, बुरकवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातून टॉपचे बैल तिथं येणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे बैल तिथं नाहीत आले बरं का, येणार सुद्धा म्हणजे आलेच नाही, तिथं चिठ्ठीसुद्धा कोणाची निघाली नाही. आता बघूया ते बैल कुठल्या मैदानामध्ये दिसतील. परंतु असं तुम्हाला मी सांगितलं आहे जे टॉपचे बैल कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते आपला एक जुना चॅनल आहे किरण शिरतोडे ब्लॉग, तिथं जावा. तिथं सांगितलं आहे की आपण
9-12च्या मैदानामध्ये कोणते बैल कोणत्या गटात पळणार आहे आणि मोठ्या मैदानाच्या मोठा वाजता सुद्धा आज पळणार आहे बघूया. आजच्या मैदानासाठी बकासूर जर आला तर बकासूरनं आज 100% गुलाल घ्यावा. जर ती त्याच्याकडे जरी महाराज आला तरी त्याने सुद्धा आज गुलाल घ्यावा. हे होते आजच्या मैदानातील अपडेट कोकरूड मैदानातील. धन्यवाद.